नमस्कार. मी राजन खान. परवा आपण मागच्या काही भागांमध्ये आईवडील आणि मुलं आणि लैंगिकता या विषयावर बोलतो आहोत. मी गेली खूप वर्ष अनेक ठिकाणी भाषणं पण केली या विषयावर, लिहिलं पण. म्हणजे परवा जे कुठलं एक शीर्षक वापरलं होतं की मला वाटतं याच एपिसोडला ते शीर्षक देऊ आपण. आईबापांनीच मुलांची लैंगिक शाळा व्हावं या अर्थाचा मी एक लेखही लिहिला होता. पण त्यातला निसटलेला एक मुद्दा जो मला अनेकांनी विचारला नेहमीच, की तुम्ही बोलता हे खरी गोष्ट आहे की मुलांनीच आईबापांनीच मुलांशी संवादी व्हावं लैंगिकतेच्या बाबतीत, पण नेमकं कुठल्या भाषेत बोलायचं. तर मी ते सांगत राहिलो आणि मागच्या एपिसोडला मी म्हणालोही होतो की लहानपणापासून स्पर्शाची भाषा आणि गप्पांची भाषा असली पाहिजे घरात. पण हेही एका अर्थानं मोगमच उत्तर झालं. म्हणजे स्पर्शाची भाषा, गप्पांची भाषा, पुन्हा आपल्या समाजातले संकोच त्यातले आणि लाजणं किंवा काही बंधनं येणं शब्दांची, मानसिकतेची. आणि त्या एपिसोडच्या खाली एका ताईंनी येऊन विचारलं पण की ही भाषा कशी असली पाहिजे नेमकी, काय कसं बोलायचं आईबापांनी. आणि माझ्या लक्षात आलं की ते फारच खरंच गंभीर आहे की बोलणार कुठल्या भाषेत. आणि मी विचार करत राहिलो आणि मग लक्षात आलं की आपण याच्यावर बोललं पाहिजे. हे काय करायचं ते. तर पहिली गोष्ट म्हणजे मी तो कदाचित हा आपला आजचा एपिसोड बऱ्यापैकी मोठा होईल कारण मी मुद्दे खूप काढून ठेवलेत. मला थोडं मुद्दे घेऊनच बोलायचं आहे. एक एक मुद्दा उलगडत जाऊ आणि समजा नाही कळत आहे असं दिसलं तर पुन्हा बोलू. पण एवढं खरं आहे की एका अर्थानं आपल्या भारतीय वातावरणातल्या अतिशय किचकट विषयाला आपण हात घातलेला आहे. आणि मी आधीच कबूल केलंय की मी यातला अंतिम ज्ञानी वगैरे कुणीच नाहीये आणि जगात कुणीच अंतिम ज्ञानी नसतं. पण आपण आपला शोध घेत राहावा आणि विचार मांडत राहावेत आणि संवादी होत राहत उत्तरं सापडतात. कारण जगाचा प्रवास भाषेवर झाला, विकास झाला. तर मग मला असं वाटलं की आपण आपला शोध घेऊ, काही डोक्यात जे मुद्दे येत आहेत ते बोलू. पहिला मुद्दा आहे की आईवडिलांनी मुलांशी गंभीर मैत्री सुरू केली पाहिजे. म्हणजे कुठल्याही मुलं जन्माला आली तर मुलांशी अतिशय गांभीर्याची मैत्री सुरू केली पाहिजे. होतं असं की मुलांना आपण ती लहान असताना थोडं बालिश समजायला किंवा वागवायला काही हरकत नाही. पण ती जसजशी मोठी होत नाही तसतशी त्यांना बालिश समजायचं आणि बालिश वागवायचं सोडलं पाहिजे. हा एक मुद्दा लक्षात येतोय. म्हणजे गंभीर स्वरूपाची मैत्री आईवडिलांनीच मुलांशी सुरू केली पाहिजे हे एक वाक्य लक्षात ठेवा. याचं विश्लेषण करू. पण त्यांना बालिश समजायचं आणि तसंच वागवायचं, बालिशपणेच वागवायचं, हे बंद केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या सगळ्याच प्रकारच्या गांभीर्यांबद्दल, म्हणजे त्यांचं व्यवहार ज्ञान आहे, समाजात वावरणं आहे, भाषांची वृद्धी आहे, लैंगिकता आहे, कुटुंबात वागणं आहे, नागरिकशास्त्र आहे. असे कितीतरी विषय आहेत की ज्या आईवडिलांचा मुलांशी गंभीर संवाद आहे आणि गंभीर मैत्री आहे, त्यांना बालिश किंवा लहान समजणं सोडलं तर मला वाटतं ती मुलं चांगली घडू शकतील. आईबापांचा आणखी एक समज असतो आणि तो कुठल्याही वयाच्या मुलांच्या बाबतीत कुठल्याही वयाच्या आईबापांचा असतो. म्हणजे 100 वर्षाचे वडील आहेत, आई आहे आणि 80, 60, 70च्या वयाची मुलं आहेत. तर निसर्गाची एक गोड देणगी आईबापांना मिळालेली आहे.
ती अशी आहे की आपण थोरले आहोत, आपण यांना जन्माला घातलंय. तर आपण जन्माला घातलंय म्हटल्यावर ही मुलं लहान आहेत आणि यांना काही कळत नाही. मी काय म्हणतोय ते बघा, हा विनोद नाहीये, म्हणजे की विनोदाने घ्यायला हरकत नाही, पण खरंच विनोद नाहीये की मुलं 70ची आहेत आणि आईबाप समजा 100चे 90चे आहेत. तर 90च्या आईबापांसमोर तुम्ही जाऊन बसा, आपल्याला ते लहान वाटतं, आपल्याला स्वतःलाच वाटतं आपले वडीलधारे आहेत, पण आईबापांनाही वाटतं की आपली मुलं लहानच आहेत. आणि ही निसर्गाची गोड देणगी आहे. पण या गोड देणगीचं त्यांच्या वयात येताना तरी काही उपयोगाचं नाही. कारण वयात येतानाच्या विषयांवर एकमेकांशी मुळात संवादच होत नाही. 70चा मुलगा किंवा मुलगी आणि 90चा किंवा 100चा आई बाप किंवा आई यांच्यामध्ये ज्या गांभीर्यानं संवाद होईल, त्यांना वाटत असलं आईबापांना की या मुलांना काही कळत नाही, हे अजूनही लहानच आहेत, तसं वाटत असलं तरी एका विशिष्ट गांभीर्याला ती चारी नाती जातात. ते मात्र 16-17 वर्षाची मुलं किंवा 20-25ची मुलं आणि आईबाप यांच्यात होत नाही. ते गांभीर्य पाहिजे, जे म्हातारपणी असतं ते गांभीर्य नात्यांमध्ये असलं पाहिजे. आणि यांना काही कळत नाही हे समजायचं सोडलं पाहिजे. म्हणजे मुलांना काहीच कळत नाही आणि सगळं काही कळतं ते आईबापांना, या भ्रमातनं आधी पहिल्यांदा बाहेर आलं पाहिजे. मुळात एक आहे की आईबापांनाही सगळंच कळत नसतं. ते आईबाप असतात आणि वयानं मोठे असतात म्हणून त्यांना खूपच समज आहे असं समजण्याचं काही कारण नाही. त्यांनाही कित्येक मुद्दे माहितीच नसतात. पण ते आईवडील असतात आणि त्यांना काळजी असते मुलांची, तर त्यामुळं ते साहजिक आहे की त्यांनी तसं समजणं. पण तसं समजणं एका अर्थानं तोट्याचं पण आहे. यातनं मग मुलांशी संवाद सुद्धा खुलतो किंवा संवाद चुकीचा होण्याची शक्यता असते. म्हणजे मुलांनी समजा काही चुका केल्या तर ही मुलं अजून लहान आहेत आणि यांना काही कळत नाही, या वाक्याचा फार विपरीत परिणाम मुलांच्या मनांवर, मेंदूवर आणि त्यांच्या एकूण जगण्यावर होऊ शकतो. तर मला असं वाटतं की मुलांना त्यांच्या प्रत्येक वयात आईबापांनी बरोबरीनं वागवलं पाहिजे. घरातली बरोबरीचे सदस्य या अर्थानंच त्यांना वागवलं पाहिजे. आणि मग त्यांच्याशी बोलताना, व्यवहार करताना नेहमीच त्यांच्याशी बरोबरीचा व्यवहार केला पाहिजे. बोलणं बरोबरीचं असलं पाहिजे, वागणूक बरोबरीची असली पाहिजे. उदाहरण असं देऊ आपण की घराचे काही निर्णय असतात जे आईबाप मिळून घेतात. पहिल्यांदा आईबाप मिळून घेतात की नाही हाही समस्याचाच भाग आहे. आपल्याकडच्या वातावरणात, संस्कृतीत बहुतेक पुरुष निर्णय घेतात आणि घरातल्या आया किंवा बाया निर्णय ऐकतात. तर मुळात तेही बदलावंच लागेल की आई वडील दोघंही एकमेकांना विचारून घरातले सगळे निर्णय घेतात. जगण्याच्या बाबतीतले जे जे गंभीर निर्णय आहेत ते दोघं मिळून शांतपणे बसून घेतात, हे झालं पाहिजे. आणि मग मुलं झाली आणि मुलं थोडीशी 4-5 वर्षाची व्हायला लागली तर त्यांनाही अगदी बैठकीला बरोबर बसून घेऊन अगदी खुला संवाद आणि जे काही निर्णय होणार असतील त्यात त्यांची पण मतं घेतली पाहिजेत. हा एक मुद्दा लक्षात घ्या आणि त्यांच्या मतांचा आदर केला पाहिजे. ते जे मुलांमध्ये किंवा आई वडील आणि मुलांच्या नात्यांमध्ये तुला काय कळतंय, तू अजून लहान आहे, ही वाक्य सोडून दिली पाहिजेत. या अर्थानं त्यांना बरोबरीनं समजणं आणि त्यांना विचारणं आणि मायाळूपणे विचारणं की तुला काय वाटतं, किंवा त्यांच्या कानावर चर्चा पडू देत राहणं आणि हळूहळू त्यांना निर्णय प्रक्रियेत घेत राहणं. 5व्या वयापासून अगदी 12व्या-13व्या वर्षापर्यंत ही प्रक्रिया जर घडत राहिली तर मुलं मेंदूनं गंभीर होतील. आणि आता महत्वाचा मुद्दा असा आहे की मुलं ही फारच लहान आहेत आणि त्यांचं बालपण आणि त्यांचं खेळायचं वय वगैरे हे आपण गृहीत जरी धरलं तरी खेळायचं वय खेळाच्या विषयावरही गंभीरपणेच बोललं पाहिजे. खूप आईबाप मी पाहतो आपल्याकडे भारतामध्ये बॅटी घेऊन देतात, बॅटी किंवा चेंडू बिंडू घेऊन देतात मुलांना.
पण कधीही क्रिकेट या विषयावर आईबाप आणि मुलं फारच गंभीरपणे चर्चा करतायत, बोलतायत आणि क्रिकेट या विषयाचं ज्ञान एकमेकांना देत आहेत असं होत नाही. मुलांची हौस म्हणून बॅट देतात आणि मग मुलं संध्याकाळी शाळेतनं आल्यावर खेळायला जातात. मग खेळून आली 7-8 वाजता मुलं बॅट ठेवतात, हातपाय धुतात, जेवायला बसतात वगैरे वगैरे. बऱ्याच ठिकाणी हातपाय पण धुत नाहीत. तर ते पण खेळाबद्दलही गंभीरच बोललं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मुलं ही लहानपणापासून मेंदूनं प्रौढ आणि प्रगल्भ व्हायचे असतील तर त्यांच्याशी तसंच वागलं पाहिजे. म्हणजे एका अर्थानं मुलांचं लहानपण हरवणं आहे, हे गंभीर आहे हे पण लहानपण म्हणजे काय, तर त्याच्या आयुष्याची जी धोरणं ठरायची, आयुष्याचे जे विचार ठरायचे, त्याच्या मेंदूची जी रेषा ठरायची, त्याची पेरणीच मुळात त्याच्या 1 ते 12-13 वर्षापर्यंत होते. 1 ते 8 वयोगटापर्यंत मुलांच्या जगण्याची दिशा ठरते असं शास्त्रज्ञ सांगतात. म्हणजे 1 वर्ष ते 8 वर्ष या वयोगटाची मुलं काय जगणार आहेत भविष्यात हे त्या वयात ठरतं म्हणे. असं असेल तर मुलांना थोडं प्रौढ करणं, बरोबरीचा संवाद करणं, त्यांना अतिशय बालिशपणे लुलू वगैरे पद्धतीनं न वाढवणं, ते 2-3 वर्ष लहान 1-2 वर्ष असेपर्यंत ठीक आहे. पण ती पायावर चालायला लागली, थपकत पावलं टाकायला लागली, तर मला वाटतं त्यांच्याशी संवादी होत राहणं आणि त्यांना ती जाणीव होत राहणं की आपले आईबाप आपल्याला खूप आदरानं वागवत आहेत, आपले आईबाप आपल्याला खूप मित्रासारखं वागवत आहेत, बरोबरीनं वागवत आहेत, याची जाणीव होत जाणं. अर्थात एक आहे, मुलं याचा गैरफायदा घेऊन आईबापांच्या डोक्यावर बसणार नाहीत, याची दक्षता घेणं पण आलंच. पालकत्व ही तशा अर्थानं कठीणच गोष्ट आहे. पण तुम्ही स्वतः मोकळे असाल, तुम्ही स्वतः आनंदी असाल, तुम्हाला आईबापांनाच मुळात एकमेकांशी बोलण्याची सवय, एकमेकांना सामील करून घेण्याची सवय असेल तर मला नाही वाटत अवघड फार. ते एकमेकांशी बसून बोलतायत. मी जे मागच्या एपिसोडमध्ये म्हणालो होतो, एकमेकांच्या मिठीत गेलं पाहिजे सगळ्यांनी, चौघांनी, आणि एकमेकांना स्पर्शाची भाषा असली पाहिजे. तेच गप्पांची पण भाषा असली पाहिजे. आणि गप्पांमध्ये हे सगळे विषय असले पाहिजेत, कुटुंबातले असले पाहिजेत, वडिलांना ज्यात रस आहे, आईला ज्यात रस आहे. आपण संस्कार हा शब्द म्हणतो ना, तर संस्काराबद्दल एक महत्वाचं वाक्य सांगून ठेवतो. संस्कार करता येत नाहीत बरं का. ते खूप आईबाप आणि शिक्षक आणि समाज संस्कार करण्याचा प्रयत्न करतो मुलांवर. मुलांवर संस्कार होत नाहीत, करता येत नाहीत, बळजबरीनं करता येत नाहीत. मुलं संस्कार घेतात. कुठले संस्कार नेमके घ्यायचे हे मुलं स्वतःच ठरवतात. मग मुलं जर संस्कारच घेणार असतील तर त्या संस्कारांना पोषक असं वातावरण त्यांच्या भोवती असणं आणि ते कुटुंबात जास्ती असणं. समाजाचं नंतर बघू, समाज त्या अर्थानं खरोखरच वाहवत गेलेला आहे. पण आपली मुलं वाहवत जाऊ नये, त्यांचा आत्मविश्वास टिकून राहावा, त्यांच्या मेंदूचं टणक पण टिकून राहावं असं वाटत असेल तर मग आईबापही तेवढ्याच टणक मेंदूचे, आत्मविश्वासाचे आणि गंभीरपणे मुलांशी बोलणारे असले पाहिजेत. मग तुमची परिस्थिती कशी असो, ती गरिबीची असेल, मध्यमवर्गीय असेल, श्रीमंत असेल, काहीही, पण मुलांना बरोबरीचं समजायला सुरुवात करणं त्यांच्या 4-5व्या वर्षापासून आणि पुढं अखंड, मला वाटतं हा प्रयोग करून पाहायला पाहिजे. कारण त्यांच्या मेंदूंना प्रौढ केलं पाहिजे, समजूतदार केलं पाहिजे आणि बोलकं केलं पाहिजे. त्यांनी मनात कुठलीही गोष्ट न ठेवता आपल्या आईबापांशी सगळं बोलायचं असतं, असा एक प्रयोग झाला पाहिजे. आईबाप खुलून त्यांशी बोलले पाहिजेत आणि मुलं त्यांच्याशी खुलून बोलली पाहिजेत इतर सगळ्याच विषयांवर. आणि मग मुख्य विषय येतो लैंगिकतेवर बोलणार कसं. तर गंमत अशी आहे, हे जर प्रौढत्व आलं आणि ही जर समजदारी आली आणि मुलांना बरोबरीचं समजायची सवय लागली आईबापांना आणि मुलांच्याही लक्षात आलं की आपल्याला फार मान सन्मानानं वाढवलं जातं आणि बरोबरीनं वाढवलं जाते,
आपले बाबा किंवा आपली आई आपल्याशी फार मैत्रीपूर्ण वागतात आणि गंभीरपणे वागतात, तर मला वाटतं पुढचा जो लैंगिक संवाद आहे तो अवघड जाणार नाही. कारण लैंगिक संवाद अवघड नाही जाणार असं म्हणताना मला गंभीरपणे एक जाणीव द्यायची, लैंगिक संवाद म्हणजे लैंगिक वर्णनं नाही आहेत किंवा लैंगिक कृत्यांबद्दल काही बोलायचं नाहीये. लैंगिक संवाद म्हणजे त्यांच्या शरीरात उमलणाऱ्या लैंगिक भावनांबद्दल त्यांना कुठंतरी बोलता येणं. मग ते कुठल्या भाषेत बोलणार ते बोलतोच मी, पण लैंगिक संवाद म्हणजे तू असं कर किंवा ते तसं असतं वगैरे वगैरे, आणि या भाषेत तर बोलूच नाही मुळात, पण सांकेतिक भाषेत बोलूच नाही फारसं, पण तरीही लैंगिक वर्णनं म्हणजे लैंगिक संवाद नव्हे. मी फार पूर्वी एक लैंगिक तज्ज्ञाचा ग्रंथ वाचला होता, मोठा, इंग्रजीत होता. त्यात एक वर्णन वाचलं होतं की काही शतकांपूर्वी जपानमधले आईबाप मुलांना लैंगिकता कळावी म्हणून मुलांसमोरच समागम करायचे. अर्थात हे आपल्या भारतीय वृत्तीला न पटणारे, आणि आता जपानमध्ये ते चालत असेल असं मला काही वाटत नाही. पण लैंगिकतेचा आध्यात्मिक अभ्यास या अर्थाचं ते होतं, आणि जगभरची लैंगिकता या विषयावर मोठा ग्रंथ होता. मी नावही विसरलो आणि ते वाचलं होतं, पण ते तेवढं एक लक्षात राहिलं होतं की जपानी माणसं तसं करतात म्हणून. ते 2-3 शतकापूर्वी तसं करायचे पूर्वी, आणि त्यात चित्रबित्र पण होती, रेखाचित्र सुंदर अशी. हे शक्य नाही, म्हणजे आपल्या संकोची समाजात किंवा आपण ज्या धारणेचे लोक आहोत त्यात हे बसत नाही. तर लैंगिक संवाद म्हणजे लैंगिक वर्णनं म्हणजे लैंगिक संवाद नव्हे, हे एक वाक्य लक्षात ठेवा. आता मुख्य मुद्दा असा आहे की प्रत्येक घराची आपापली एक लैंगिक भाषा असते. हे मजेशीर आहे. म्हणजे मला त्या त्यांच्या प्रश्नानंतर तरी वाटलं, आणि खूप वर्ष हाही प्रश्न पडलेलाच होता, तरी त्याची उत्तरं फारशी शोधत नव्हतो. मी स्वतः मुलांशी त्या अर्थानं मैत्रीपूर्णच वागलो नेहमी, आणि मुलांमध्ये ते अहंगंड किंवा न्यूनगंड किंवा काय आजार बिजार असे उद्भवले नाहीत. लैंगिक मोकळेपणानं घरातले आई वडील आम्ही मुलांशी वागत राहिलो. आणि माझ्या आत्ता काल परवा त्या कोणी कमेंटमध्ये प्रश्न विचारल्यावर लक्षात आलं, मी जेव्हा विचार करत राहिलो त्यात लक्षात आलं की अरे ते सोपंच आहे की, म्हणजे लैंगिक भाषा नावाचं बाहेरनं काही विकत घेण्याची गरज नाही किंवा उष्ण दारातनं आत येऊ देण्याची गरज नाहीये. तर आपल्या प्रत्येक घराची एक लैंगिक भाषा असते. आणि गंमत म्हणजे आपण लहानपणी त्या मुलांशी लैंगिक भाषेत बोललेलो असतो. काही शब्द तयार होतात आपापल्या घरांचे असतील ते. म्हणजे मुलांशी बोलताना लहानपण मुलांचं आठवा, तुमच्या लक्षात येईल तुम्ही स्वतःच्या मुलांशी लैंगिक वर्णनांचं बोललेले आहात त्यांच्या त्या वयाला साजेसं. म्हणजे त्यांची शिशू आहे, नुन्नी आहे, असे शब्द आहेत ना, ते प्रत्येक घरात वेगवेगळे असू शकतात. तर लक्षात असं आलं की आपल्या घराची आपली एक लैंगिक भाषा असते मुलांशी बोलण्याची, आणि ती अचानकच खंडित होते मुलं वयात यायला लागल्यावर. मुलं वयात येणं हे इतकं धोक्याचं ठरतं की तोवर आईबाप जे लैंगिक संवादात सामील असतात मुलांशी, ते अचानकच तुटून जातात. मुलं आता मोठी झाली, हे मोठं होणं आहे ना, हे एका अर्थानं घातक ठरतं असं लक्षात येतं. तो जो संवाद आहे ना लहानपणी चालू असलेला, तो अखंड राहायला काय हरकत आहे. तुमची जी घरातली भाषा असेल लैंगिकतेची, ते शिशू आहे किंवा खूप घरांमध्ये माझ्या तिथं, माझ्या अवघड जागी, असं काहीतरी बोलायची पद्धत आहे, आणि ही वाईट आहे असं मला नाही वाटत. आता त्या अवघड जागा वगैरेची वर्णनं थोडी अवघडच आहेत, पण ती भाषा राहतेच ना. म्हणजे मुलं वयात येताना सुद्धा
त्याच्या आधी ती भाषा आपण वापरतो मुलांशी. तीच अखंड ठेवणं आहे, तीच सातत्यपूर्ण ठेवणं आहे. मराठीत त्याला कंटिन्यू असं म्हणतात. त्या भाषेचाच थोडा थोडा विकास होत राहील. 1% एखादा पॉइंट. मुलांची स्खलनं आली किंवा मुलींच्या पाळ्या सुरू झाल्या तर ते उघडपणे बोललं जाईल. म्हणजे मागच्या एपिसोडला मी म्हणालो होतो की भावाला आणि बापाला माहितीच असलं पाहिजे मुलीला पाळी कधी सुरू झाली आहे, आणि बहिणीला आणि आईला मुलाचं स्खलन सुरू झालं हे माहिती असलं पाहिजे. कधी होईल हे? तर ती जी अखंड लहानपणची जी भाषा आहे ना, लैंगिक भाषा, ती सतत कंटिन्यू ठेवली तर आपोआपच या भाषेचं काही वाटणार नाही पुढं. आत्ता जो संकोच वाटतोय, दडपण येत आहे, उच्चारायचं कसं, जिभेवर आणायचं कसं, तर ते जो मधला खंड आहे ना, त्याच्या लहान वयात आपण त्याच्याशी वागलोय, त्याला नागडं चड्ड्या घातल्यात, नागडं फिरलोय, पोरगी नागडी घेतली, आणि याच्यात अचानकच ते झाकपाक सुरू होते ना, ती आईबापांसमोर नाही झाली पाहिजे. कदाचित हा माझा आग्रह थोडा अजब वाटण्याची शक्यता आहे, आणि आग्रह नाही आहे माझा. मला हा एक उपाय सुचतो की घरात बोलणार कसं. म्हणजे मी तळमळतोय वेगळ्या कारणासाठी. मुलं जी नंतर वाया जातात, मुली वाया जातात वगैरे, असं जे होतंय ना, आणि ते आईबापांना जे दडपण येत आहे त्यातलं मी बोलतोय. आईबापांनी तसं वागलं पाहिजे. अर्थात ज्यांची मुलं आता खूपच मोठी होऊन गेलीत आणि पुढे सरकली त्यांना अवघड जाणार, पण ज्यांना मुलं होणार आहेत ना, त्यांनी दक्षता घ्यायला हरकत नाही. म्हणून ह्या तळमळीनं बोलायचं आहे. हा कदाचित नावा विचार वाटण्याची शक्यता आहे, तसं नाहीये खरं तर. भारतीय परंपरेत हा विचार होताच. अख्ख्या आशिया खंडामध्ये लैंगिकता खुलीच होती. तर तो इतिहास जाऊ दे, आपण आपल्या घरात काय वागायचं ते बोलू. मगाशी म्हणालो तसंच आहे, प्रत्येक घराची स्वतःची लैंगिक भाषा असतेच. मुलांना वाढवताना ती आपण वापरत असतोच. तीच भाषा ती मुलं वयात येताना त्यांच्याशी वापरायला हवी. ते जे शिशूचं नातं आहे, नोंदणी वगैरेचं नातं आहे, हे सलग ठेवायला हरकत नाही. आणखी आपापल्या घरात, हे मला 2-3 शब्द माहिती आहेत. प्रत्येकाच्या घरात आपले आपले शब्द असतात. प्रत्येक आईचे शब्द, बापाचे शब्द, मुलांशी तुम्ही जे लहानपणी वावरलेले आहात त्याचा थोडासा विकास, फार उघड वर्णनांचा विकास नव्हे, पण किमान एकमेकांच्या इच्छा, गरजा, अडचणी, समस्या या समजून घेण्याची भाषा ती खुली असली पाहिजे. मला जाणवलेलं किंवा आपण सगळ्यांनी भोगलेली गोष्ट म्हणजे, पुरुष म्हणून जेव्हा स्खलनं सुरू झाली तोवर कोणाला जोडीदार करता आलं नाही या स्खलनाच्या बाबतीत. ते भयावह वाटलं होतं, हे काय झालं म्हणून. किंवा मुलींचं तसं होत असणार ना पाळी आल्यानंतर, आणि किमान त्यांना आया तरी जोडीला असतात. मुलांना कोणीच नसतं. मुलं अक्षरशः वाऱ्यावरच वाढतात आपल्याकडची लैंगिकतेच्या बाबतीत. तर हा गंभीर मुद्दा आहे. त्यातनं ते सुचलं. म्हणजे आम्ही तरुण होतो किंवा वयात येत होतो तेव्हाच्या हलाख्या, तेव्हाच्या सगळ्या मित्रांच्या गर्द्या, तेही आमच्यासारखेच मूर्ख किंवा ते आमच्यासारखेच अर्धवट. तर अर्धवटांच्या बाजारात पूर्ण ज्ञान नसतं कधी. अर्ध ज्ञान असं करून पूर्ण ज्ञानाला कुणीच जात नाही. त्यातनं काहीतरी खेळखंडोबाच होतो आयुष्याचा. तर आता ते लक्षात येतं, किंवा जेव्हा या पद्धतीची कामं मी केली किंवा संपादनं पण केली, काही लैंगिक तज्ज्ञही फार जवळचे राहिले. लैंगिक तज्ज्ञांची अडचण अशी की ते मराठीत त्याला काय म्हणतात, अकॅडमिक भाषेत बोलतात. अकॅडमिक भाषा घरात नाही चालत. आपल्या घरातच पूर्वापार चालत आलेली, आपले आईबाप आपल्याशी बोललेले असतात, आपण आपल्या मुलांशी बोललेलो असतो, त्याच भाषेचा किंचित एक पाऊलभर पुढचा प्रवास म्हणजे लैंगिक भाषा. आणि मग त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांच्या गरजा समजून घेणं, आणि त्या पद्धतीनं त्यांना संयमित ठेवणं, त्यांना आनंदी ठेवणं.
कुठंतरी बोलायला जागा आहे, यातनं माणसं निम्मी बरी होतात. हा मानसशास्त्रीय नियम इथंही लागू होतो. मुलीलाही बोलता येत नाही आणि मुलालाही बोलता येत नाही आणि कोणीतरी फसवतं आणि निसर्ग तर आतनं उफाळून आलेला असतो आणि तो काहीतरी चुकीचं करायला लागतो. तर या निसर्गाबद्दल बोलता येणं की हे होतं म्हणून, हे असंच होतं आणि हे फार निसर्ग छान आहे आणि हे आनंदाचंच आहे, हे बोलता आलं पाहिजे. ती बाऊची भाषा आणि असं झालंय तसं झालंय याला काही अर्थ नाही. घाबरवून टाकणं मुलांना हे यातलं बंद झालं पाहिजे आणि खुला संवाद झाला पाहिजे. आणि हे सगळं या चौघांमध्ये मुलगा, मुलगी, आई बाप यांच्यामध्ये हा संवाद सातत्यानं होत राहिला तर घराची लैंगिक भाषा आपोआप तयार होईल. म्हणजे त्या चौघांनाच ज्ञात असलेली किंवा तिघं म्हणा त्यातलं एकच अपत्य आहे असं गृहीत धरलं, त्या चौघांनाच माहीत असलेली एक स्वतःची भाषा तयार होईल. या भाषेत परक्याला सामील करून घ्यायचं नाहीये, हे मागच्या भागातही मी सांगितलं. तो किती जवळचा नातेवाईक असो, ते काहीतरी रक्ताची नाती वगैरे वगैरे. रक्ताची नाती याच्यावर माझा फार विश्वास नाही. नीट पाहिलं गेलं तर जगातली सगळी माणसं आपण एकमेकांच्या रक्ताचीच नातेवाईक आहोत. अगदी जगातली आजपर्यंत होऊन गेलेली कोट्यवधी अब्जावधी माणसं आणि आत्ता जिवंत असलेली कोट्यवधी माणसं ही एकमेकांच्या अंतिमतः एकमेकांच्या रक्ताचीच नातेवाईक असतात. तसं असलं तरीही आईबाप आणि कुटुंब आणि त्यांच्या लैंगिक मेंदूच्या गरजा, मेंदूतले प्रश्न यांची उत्तरं घरातच सापडली पाहिजेत आणि मग घरातल्या चौघांनी एकमेकांशी बोललं पाहिजे. या सगळ्या संवादाचं जर सातत्य राहिलं तर स्वतःची एक लैंगिक भाषा तयार होईल. तरुण मुलांनी आईबापांशी कसं बोलायचं ही भाषा आपोआप तयार होईल. आईबापांनाही ते कळत जाईल. लहानपणापासून हा सराव त्यांच्या ठेवला तर भाषा आपोआप तयार होत जाईल. बाहेर भाषा शोधायला जाण्याची गरज नाही. आणि हे फार कठीण पण जाणार नाही. लैंगिकता हा जगण्याचा अतिशय मूलभूत गाभा आहे हे लक्षात ठेवलं आणि लैंगिकतेमुळं समाजात किंवा कुटुंबात किंवा त्याच्या मानसिकतेत किंवा तिच्या मानसिकतेत खूप गडबडी होतात. माणसं व्यभिचारी होतात, माणसं बलात्कारी होतात, माणसं दुःखी राहतात. खूप लोकांना मरेपर्यंत कळत नाही योग्य समागम म्हणजे काय, लैंगिकता म्हणजे काय, वासना म्हणजे काय, हे फारसं कळत नाही. हेच जर घरात आईबापांशी संवादी होत आली मुलं तर मला आशा वाटते की काहीतरी थोडा थंडावा होईल, थोडं शांत राहतील, संयमी राहतील मुलं आणि आपल्याला बोलायला कोणीतरी जोडीदार आहे आणि खूप विश्वासाचा आहे. आपल्या त्या अर्थानं रक्ताच्या नात्याचा खूप जवळचा असा जोडीदार आहे, आईबाप जोडीदार आहेत असं जेव्हा मुलांना वाटेल तर मुलंही आत्मविश्वासाने येऊन प्रत्येक घडामोड मेंदूतली जगण्यातली ही सांगत राहतील. लपवाछपवी करणार नाहीत, खुलेपणानं बोलत राहतील. खुलेपणा हा यातला गरजेचा आहे. मला असं काहीतरी त्रास होतोय, शरीरात काहीतरी होतंय, या भाषेत जरी मुलं बोलली ना तरी चालण्यासारखे, तितकं का होईना बोलली, हाही लैंगिक संवादच आहे. त्यांनी अतिशय थेट वर्णनं केली पाहिजेत, अपेक्षितच नाहीये. पण आपल्या कुटुंबात जी भाषा तयार होत जाईल ना हीच मुलांना आयुष्यभर उपयोगी पडेल आणि हीच मुलं जेव्हा स्वतः आईबाप होतील तेव्हा पुढं ती स्वतःच्या मुलांशी त्या अर्थानं लहानपणापासूनच सरावात राहतील भाषेच्या. आणि याचे फायदे अनेक आहेत. तुम्ही लैंगिकता हा मुख्य विषय असतो वयात येताना डोक्यात. एक लक्षात घ्या, मुलं नापास होतात, मुलं काळजीत असतात, मुलांना पैशाचा ताण येतो, त्याही विषयांवर गंभीरपणे बोललं पाहिजे. आणि लैंगिकतेवर बोललात ना तर मुलं पैशाच्या बाबतीतही नीटच बोलतील, शिक्षणाच्या बाबतीत नीट बोलतील, अभ्यासाच्या बाबतीत नीट बोलतील, व्यवहार ज्ञानाच्या बाबतीत नीट बोलतील, ज्ञानाच्या बाबतीत नीट बोलतील. अनेक प्रकारचे पदर त्यांच्या मेंदूवरचे खुले होतील. एक लैंगिकता हा गड्ड्याचा विषय आहे जो ज्याच्यावर बोललंच जात नाही. मग मुलं ती अभ्यासाची ढोंग, त्या काळजीत, म्हणजे परीक्षा आहे आणि डोक्यात मुलांचे किंवा मुलींचे विचार, पुस्तक आहे आणि मुलांचे किंवा मुलींचे विचार, हेच खुलून झालं की हे विचार येतातच, येणं अयोग्य नाही. इतकं समजूतदार पालक होऊन जर आपण मुलांशी बोललो तर मुलं मन लावून अभ्यास करतील.
ते पुस्तक डोळ्यासमोर आहे आणि 9वी 10वीची पोरं त्या मुलींची चित्र किंवा मुलांची चित्र नजरेसमोर आणून आणि मग ते चित्रपटातले नटनाटे आणि ते लैंगिक वर्णनं कुठं सापडलेली, मग गुप्तपणे काहीतरी पाहायला मिळणार, हे 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 या सगळ्याचे परिणाम होणार नाहीत. हे सगळंच बोलावं लागेल. अशी दृश्य दिसणं, यातलं काय चांगलं आहे काय वाईट आहे आईबापांनी समजावून सांगणं, ते आपल्याकडे रगेल पण आहे. लक्ष ठेवणं, त्यांच्यावर काटेकोर बंदोबस्त ठेवणं वगैरे हे मार्गच नाही आहेत. शरीरातली लैंगिकता आहे ना, ती इतक्या उसळ्या मारत असते, तुम्ही किती कोंडून ठेवा शरीरानं माणसाला, त्याच्या आतला तो मेंदू उसळ्या मारतच असतो. मग हेच जर संवादातनं राहिलं ना, तर ते उसळ्या मारणं आहे ना, त्याला एक दिशा मिळेल, त्याला एका संयमाची मदत मिळेल, मार्ग मिळेल. आणि पोरं शांत मेंदून आपल्याला विश्वासाचं जोडीदार आहे कोणीतरी या बाबतीत बोलणार आणि आईबाप स्वतःच आहेत हे म्हटल्यानंतर मुलं थोडी मेंदूनं मोकळी होतील. आणि मोकळा मेंदू म्हणजे इतर गोष्टींना चालना, त्यांचं व्यवहार ज्ञान, त्यांचा आनंद, त्यांचा अभ्यास, त्यांची हुशारी, त्यांचं कलाकार होणं, त्यांचं राबणं, त्या निसर्गाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी, असं सगळं बदलेल. स्वप्नरंजनात बाहेर येतील मुलं, ती वास्तवदर्शी होतील. त्यांच्याकडनं मग चांगल्या कला, चांगला अभ्यास, चांगलं ज्ञान त्यांच्या मेंदूत विकसित होईल. त्या वयात मेंदूचा सगळा ताबा लैंगिकतेनं घेतलेला असतो आणि ती बळजबरीनं हाकली गेल्यासारखी हाकली जातात. म्हणजे अभ्यासाला जातात, मग ते शाळेला जातात, मुलींकडे नजर जाते, मुलांकडे नजर जाते, चित्रपट पाहताना ते काहीतरी वासनांचं चालू असतं डोक्यात. हे सगळं सहज होऊन जाईल. अर्थात हा प्रयोग करायला सांगतोय आम्ही. हे झालं तर मी खूप आशावादी माणूस आहे की हे झालं आणि एका घरातनं स्वतःची 2 मुलं, त्यांना कधीतरी पुढं मुलं होणार आहेत, ती मुलं त्यांना कधीतरी मुलं होणार आहेत, असं करत हा लैंगिकतेच्या बाबतीत घराघरातल्या संवादाचा एक समाज तयार होईल. आणि मग समाजातल्या ज्या काही लैंगिक समस्या आहेत त्या खूप प्रमाणात कमी होतील. म्हणजे मुलींची छेडखानी आहे, विनयभंग आहेत, बलात्कार आहेत, व्यसनं आहेत, यातनं मुलं थोडी तरी नियंत्रणात राहतील. मुलांना मनातलं किंवा शरीरातलं बोलण्याचा आत्मविश्वास द्यायला हवा. हे आपला मुद्दा मगाशी झालेला आहे. तो वाढेलच आपोआप. इतकी मैत्री जर झाली आईबापांची तर मित्र व्हायला पाहिजे, पण आईबापच राहिलं पाहिजे. मुलांचं मित्र झालं पाहिजे पण आईबापच राहिलं पाहिजे आणि खूपच समजूतदार वागलं पाहिजे, गंभीर वागलं पाहिजे. म्हणजे आईबापांची भूमिका सोडायची नाहीये, पण ती धाकदपटशाची नव्हे की दपटशाची नव्हे किंवा दादागिरीची नव्हे किंवा आपण श्रेष्ठ आहोत अशी नव्हे. तर त्यांना आणि आणखी मुलं असतातच, अवलंबूनच असतात, ती काही तशी आवागं सोडत नाहीत. तुमचा परीख सोडून किंवा घेरा सोडून त्यांना जायचं नसतं. खूप नाईलाज झाल्यावरच मुलं आईबापांच्या विरोधात बंड करतात. मुलांना आईबापांबरोबरच जोडून राहायचं असतं. तर आईबापांनी आईबापांसारखंच वागलं पाहिजे. त्यांच्या गरजा आहेत, त्यांना जवळ घेणं आहे अगदी. मग ते पुन्हा बाबड्या सोन्या काय जे असेल ते बबडी सोनी याच्यासह तुम्ही बोलला तरी चालतंय, पण चर्चा करताना मात्र गांभीर्य आणि विषय खुलल्यानंतर बोलणं. आणि ते काही रोज रोज गप्पा मारत बसायचं नाही या विषयावर. अनेक विषयांच्या गप्पा होत राहतील. जेव्हा या समस्यांचे किंवा गरजांचे विषय येतात तेव्हा अगदीच खुलून बोललं पाहिजे आणि त्याचे फायदेच होतात. हे मी माझ्या घरातल्या अनेक मुलांच्या बाबतीत पाहिलंय. तरुण पिढी माझ्या घरात खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याशी खुलून बोलत राहतो, मित्रासारखं बोलत राहतो. त्याचा फायदा होताना पण पाहतो. ती येऊन मग बऱ्याच गोष्टी सांगतात. तर ते हे आहेच आहे. एक खूप महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुलांची लैंगिक चेष्टा कधीच करू नये.
मुलांच्या लैंगिकतेची किंवा लैंगिक विषयांची चेष्टा नाही करू, खिल्ली नाही उडू त्यांची. त्यांना जपूनच घेतलं पाहिजे आणि समजूतनं घेतलं पाहिजे, गंभीरपणेच घेतलं पाहिजे. त्याची चेष्टा करू नये, चेष्टा करू नये आणि त्यात गुप्तताही पाळू नये. म्हणजे 2 गोष्टींचं पथ्य पाळलं पाहिजे. पहिल्यांदा आईबापांच्या डोक्यातली अश्लीलता काढून टाकली पाहिजे. हा मात्र खरंच गंभीर मुद्दा आहे. अश्लीलता, लैंगिकता या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लैंगिकता ही अतिशय नितांत जीवनावश्यक गोष्ट आहे. अश्लीलता त्याचा उपपदर आहे. पण अश्लील ठरवून बंदी घातलेले काही विषय होऊन गेले. तर मुळात आईबापांच्या डोक्यातली अश्लीलता आधी निघाली पाहिजे. हे काहीतरी आपण बाऊचं बोलतोय किंवा चाटच आहे बुवा. मुळात समजून घ्या की तुम्ही त्या कारणासाठीच आईबाप झालेले आहात, एकत्र आलेले आहात आणि तुम्ही स्वतःच्या गरजा भागवलेल्या आहेत. मुलांना त्यांच्या वयात त्यांच्या गरजा भागणार आहेत, पण तुम्हाला असं वाटतं की आपल्या मुलांनी तसं काही होत आहे आणि मग तुम्ही बऱ्याच गोष्टी, शब्द आहेत, वर्णनं आहेत, याच्यावर बंदी घालत राहता. तर तुमच्या डोक्यात अश्लीलता आहे. तर मजेशीर त्या कथा कादंबऱ्यांच्या किंवा चित्रपटांच्या बाबतीत येतं कधी कधी की हे खूप अश्लील आहे वगैरे वगैरे. एक लक्षात घ्या, कथा कादंबऱ्या किंवा चित्रपटांमध्ये किंवा चित्रांमध्ये अश्लीलता नसते, तुमच्या मेंदूतच ती असते. तुम्ही ते लैंगिक नजरेनं अश्लील नजरेनंच पाहिलं तर तुम्हाला या जगातली प्रत्येक गोष्ट अश्लील वाटेल. म्हणजे शेतात पेरलेलं बी ही सुद्धा एक लैंगिक कृती आहे. ते जे झाड उगवतं, पीक उगवतं ना, ही पण एक अश्लील, पृथ्वीची अश्लीलच कृती ठरेल. मग तुम्ही नांगानाच करू नका कुठं, पण मेंदूतली अश्लीलता म्हणताना तुम्ही काहीतरी, आणि मुलांच्या बाबतीत तरी नको. ते बाकीच्या जगाला तुम्ही वाटल्यास ती परवानगी आहे की बुवा अश्लील समजा, पण मुलांना जेव्हा लैंगिक वळण द्यायचंय किंवा लैंगिक गांभीर्य द्यायचंय आणि समजूतदार झाली पाहिजेत असं मुलं असं वाटतंय, तर मग मला वाटतं आईबापांनीच तो जो काही धोंडा ठेवलाय बंदीचा डोक्यावर, तो काढून टाकला पाहिजे. त्यांच्यातली ती जी अश्लील भावना आहे ना, तीच गेली पाहिजे. याच्यावर बोलू पुन्हा. लैंगिकता ही माणसाची मुख्य मूलभूत नैसर्गिक गरज आहे, हे आधी आईबापांना पाठ असलं पाहिजे. त्या बाबतीत ते गंभीर असले पाहिजेत. हे बोलून झालंच आहे प्रत्येक एपिसोडला, आणि हे पुन्हा पुन्हा बोलू आपण. म्हणजे लैंगिकता ही खरंच वर्जन आहे. या सृष्टीचा एकूणच जन्म लैंगिकतेतनंच झालेला आहे. आणि आपण त्याच्या प्रेमकविता किंवा कविता वगैरे वगैरे वाचत असतो. त्या आभाळातनं पाऊस पडणं आणि जमिनीतनं काही उगवणं वगैरे. लैंगिकता या सृष्टीच्या सृजनाचा मूलभूत पाया आहे. स्त्री पुरुष लैंगिकताच नव्हे, जगातल्या प्रत्येक गोष्टीत, सजीव गोष्टीत लैंगिकता अतिशय मूलभूत आहे आणि मुळात लैंगिकतेभोवती जगणं आहे. भाषांचा विकास लैंगिकतेतनं झालाय, याच्यावर एकदा कुणी आठवण ठेवली तर मी त्याच्यावर एपिसोड करीन. या जगातल्या प्रत्येक गोष्टीचा विकासच मुळात लैंगिकतेतनं झालाय. आपण घरं बांधायच्या कला शोधल्या, आपण अनेक प्रकारच्या कला शोधल्या, अभियांत्रिकी शोधली, विज्ञानं शोधली. याच्या तळाबुडी लैंगिकता आहे माणसाची. याच्यावर वाटल्यास एकदा एपिसोड करू. आत्ता मुलांच्या बाबतीत बोलू. लहानपणीपासूनच घरातल्या भाषेचा सराव राहिला पाहिजे, तर मुलंही बोलताना अडचणी किंवा गरजा सांगताना संकोच करणार नाहीत. म्हणजे ती लहान असतानाच, तोच मुद्दा आहे पुन्हा, की ती लहान असतानाच जर आपण त्यांच्याशी ती भाषा आईबाप म्हणून वापरत राहिलो तर मुलांनाही वयात येताना फार अवघड जाणार नाही त्यांच्या बाजूनं बोलायला. आपणच त्यांच्याशी संवादी होत राहिलं पाहिजे. जे लहानपणी असतोच, त्यांच्या लहानपणी असतोच आपण. आणि मुलं पण सांगतात बघा लहानपणी, अमुक ठिकाणी अमुक झालंय, तमुक झालंय. तर तेच सातत्यपूर्ण राहील भाषा. आपण आपल्या बाजूनं कसे आहात, काय आहात. एक कधीतरी मी बोललो होतो, ते एकदा वेगळ्या कारणासाठी बोललो होतो, की
एक लक्षात घ्या, आपल्या घरातल्या प्रत्येकानं आंघोळ करताना आठवड्यातनं एकदा का होईना दुसऱ्याकडनं पाठ चोळून घेतली पाहिजे. हे आरोग्यदायी आहे असं मी बोललो होतो एकदा. एकदा म्हणजे अनेकदा अनेकांशी बोललोय, लिहिलंय पण हे. आपला हा पण सराव जातो. आपण मुलांना आईबाप म्हणून आंघोळी घालतो लहानपणी, तर त्या पुढं सतत ठेवता येऊ शकतात ना. काही वाटू न देणं आंघोळीचं. ते वयात येतात म्हणजे जगावेगळं काहीतरी घडलंय आणि असं पुन्हा पूर्वी पाहिलं नव्हतं बुवा, अभूतपूर्व आहे असं काही नसतं ना. तर त्याचाही थोडा तुमच्यात मोकळेपणा असेल तर त्याचाही सराव ठेवायला हरकत नाही. म्हणजे अर्थात हा आग्रह नाही. बऱ्याच घरांमध्ये नग्नता फार अवघड वाटते. हो ठीक आहे, पण मग भाषेत तरी ठेवा. आंघोळ करताना कशी आंघोळ करावी वगैरे वयात आल्यावरही शिकवायची गरजच आहे. स्वच्छता कशी करावी, व्यसनांचे दुष्परिणाम काय आहेत. आता ज्या घरात व्यसनं चालतात त्यांच्यासाठी अवघड आहे, पण आईबाप बोलू शकतात. जे सरळमार्गी आणि चांगले आईबाप आहेत, खुल्या मेंदूचे, आणि जे निर्व्यसनी आहेत ते आपल्या मुलांशी सांगू शकतात, बोलू शकतात ना व्यसनाच्या बाबतीत. हे धोके आहेत म्हणून. कुठंतरी शाळेत जाऊन किंवा बाहेर काही झालेलं नाही तसं. व्यसनं करू नयेत असे धडे दिले जातात. होत नाही तसं काही. व्यसनी लोकांची संख्या वाढत जाते आणि आपली सरकारही त्या अर्थानं भंपकच आहेत. व्यसनांना बंदी आहे आणि व्यसनं सरकार स्वतःच विकतात आणि पैसे कमवतात आणि मग राज्य कसं चालवणार म्हणतात. याच्यावरही बोलू कधीतरी, त्यालाही उत्तर आहेत. पण काही मुद्दे शिल्लक आहेत तेवढे वाचून घेतो. मला दिसायचा त्रास झालेला आहे, कधीतरी ऑपरेशन करून घेईन. ही घरातली भाषा चौघांमध्येच राहिली तर मुलं पुढं लपडीही करणार नाहीत आणि बलात्कारही होणार नाहीत. तो जर खुलेपणा राहिला आईबापांमध्ये भाषेचा, जो त्यांच्या घरात पूर्वापार चालत आलाय. आजी आजोबा बोलायचे, पणजोबा पणजोबी बोलायचे, मग आई वडील बोलतात, मग मुलं बोलतात, मग मुलांची मुलं बोलतात. हा जर सराव राहिला तर लक्षात घ्या लफड्यांचं प्रमाण कमी होईल. मुलांचं ते स्वप्नरंजनं आणि मग ते हस्तमैथुनं ती कमी होतील. हस्तमैथुनांचा एक वेगळाच विषय आहे. मुलं ती करतात पण ती दडपणात जातात आपण चुकलोय म्हणून. तर ही त्यांना सांगायला पाहिजे की हस्तमैथुन चुकीचं नाही म्हणून. पण ते किती केलं पाहिजे, त्याची नियमित गरज नसते, हे बोलायला पाहिजे. हे लैंगिक शिक्षण तर आई वडील देऊ शकतात ना, आणि उघडपणे बोलू शकतात ना त्या विषयावर. मुलंच आहेत ना तुमची. ती काहीतरी चुकीचं अंधारात करत राहणार किंवा कोपऱ्यात जाऊन करणार किंवा आडबाजू जाऊन करणार. त्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी बोला ना, समजावून सांगा हस्तमैथुनाचे फायदे आणि हस्तमैथुनाचे तोटे पण. त्या हस्तमैथुन सतत करत राहणं हा वैचारिक गोंधळ, आणि एकटा असेल तर अवघडच आहे. तर मुलांच्या हस्तमैथुनाचं काही न वाटणारं घर जन्माला आलं पाहिजे, मुलींच्या आणि मुलांच्याही. यात नागडं उघडं वावरण्याची आणि बोलण्याची गरज नाही, तर आपल्याच घरातल्या भाषेत समजूतदार व एकमेकांना समजून घेण्याच्या भाषेत बोलण्याची गरज आहे. अतिशय उघडं शिवराळ बोलणं असं काही गरजेचं नाही आहे. लैंगिक अवयवांचे उल्लेख करून बोलणं, त्याची एक तांत्रिक भाषा आपल्या घरात असतेच आधीपासून. तीच वापरा असा एक उपाय सुचलाय मला आत्ता. पुढं बदलेलं आहे कदाचित हा उपाय. आणखी काही सुचलं तर आणखी बोलीनच मी या विषयावर. मुलांना एक प्रश्न हमखास पडतो की मुलं कशी होतात. सगळ्या बहुतेक आईबापांना हा अनुभव येतो की त्यांना प्रश्न पडतो मुलांना, आणि ती मुलं आईबापांना प्रश्न विचारतातच. मी कुठनं आलो किंवा मुलं कशी जन्माला येतात या अर्थाचं काहीतरी बहुतेक घरांमध्ये होतं. सगळ्या घरांमध्ये होतं की नाही माहीत नाही. म्हणजे मला आठवतं की माझ्या लहानपणी मला हा प्रश्न पडलेला होता. आणि होतं असं की तर या प्रश्नाची चेष्टा न करता किंवा भाकड उत्तरं न देता त्यांच्याशी गंभीरपणे बोललं पाहिजे. स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यावर मुलं होतात म्हणून, आणि ती कशी होतात ती आम्ही हळूहळू तुम्हाला समजावून सांगू असं सांगायला पाहिजे.
मी तर याची वाईट वाईट उत्तरं ऐकलेली आहेत. आता म्हातारा झालो, मुलं सांगत राहतात आणि पोरं कौतुकानं सांगत राहतात स्वतःच्या मुलांबद्दल की मला बाबा म्हणणारे खूप लोक आहेत. ते म्हणत राहतात की बाबा मुलं असे प्रश्न विचारतात म्हणून, आणि त्यांनी दिलेली उत्तरं पण त्यांना वाटतं आपण फार मोठा पराक्रम केलाय, पण ती वाईट वाईट उत्तरं असतात. त्यापेक्षा मुलांशी समजुतीनंच बोललं की आई बाबा एकत्र आल्यानंतर होतात, आणि एकत्र येण्याचा अर्थ काय, तर तुला थोडंसं मोठं झाल्यावर कळेल, आम्ही सांगू ते. आत्ता ती उत्सुकता बाळगू नको, किंवा उत्सुकता जरी असली तरी थांब थोडा, वेळ आल्यावर सांगू. तो जो गंभीर हा शब्द वापरला ना मी, गंभीर मैत्री आणि गंभीर बोलणं, त्याचं कारण हे आहे, या प्रश्नाचं उत्तर गंभीरपणेच दिलं पाहिजे, अतिशय समजुतीनं मायाळू पद्धतीनं दिलं पाहिजे. हे एक उदाहरण आहे, अशी अनेक उदाहरणं प्रत्येकाच्या घरात काही ना काही घडत असणार. ताई कुठनं आली असं थोरला भाऊ विचारतो आईला कधीतरी. आई हसून, त्या गोडच आहे ते, पण आई हसून त्या डोक्यावर हात फिरवून थंड करत असेल मला तर चांगलीच गोष्ट आहे. पण तो मागच लागला आणि उत्सुकताच दाखवत असेल तर त्याच्याशी अतिशय समजुतीनं बोललं पाहिजे. थांब जरा, काही काळ जाईल आणि त्याच्यानंतर तुला कळेल हे आपोआप, हे बोललं पाहिजे. दरम्यान वयात येताना मुलांना कथा कादंबऱ्या वाचायला द्यायला पाहिजेत. वाचनाची त्यांना आणि स्वतःला आईबापांना सवय लावली पाहिजे. त्यातून एकमेकांशी बोलण्याची भाषा विकसित होईल आणि आईबापांना भाषेच्या बाबतीत आधी प्रगल्भ होत जावं लागेल. म्हणजे हा शेवटचा मुद्दा आहे आजच्या एपिसोडचा. वाचनानं खूप गोष्टी सुटतात आणि मुळात एक आहे की विचारांसाठी जी भाषा आवश्यक असते किंवा उल्लेखांसाठी जी भाषा आवश्यक असते, ती भाषेचा साठा व्हायचा असेल तर वाचन हा उत्तम मार्ग आहे. आजचे चित्रपट आणि आजची नाटकं आणि आजचे टी व्हीवाले टी व्ही बातम्या आणि आजची वर्तमानपत्र सुद्धा भाषेच्या विकासाला पूरक नाहीत. उलट किती घाण भाषा वापरायची, किती भाषेचं वाटोळं करायचं, याच्यासाठी आजची सर्व माध्यमं उपयुक्त आहेत. भाषेची वाट लावून घेणं, विचारांची वाट लावून घेणं, त्या राजकीयतेचे घाणेरडे परिणाम आपल्या विचारांवर होतात, ते माध्यमांमध्ये दिसतात. त्याच्यावर बोलू, त्याच्यावरही एपिसोड करू एकदा. भाषा सुधारायची असेल तर जगातल्या विविध भाषांमधल्या कथा कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत. कथा कादंबऱ्यांमध्ये खूप माणसं भेटतात, खूप अनुभव भेटतात आणि खूप भाषा भेटते. म्हणून सतत वाचन पाहिजे, आईबापांना वाचन पाहिजे आणि मुलांना सवय लावली पाहिजे. कथा कादंबऱ्याच वाचल्या पाहिजेत बरं का. बोजड लेख आणि हे उपयुक्त असतील तर वाचले पाहिजेत, पण ते कठीण भाषेतले अकॅडमिक ते अवघड आहे. साध्या आपल्याला जी भाषा येते त्यातल्या साध्या भाषेतल्या कथा कादंबऱ्या हा पूरक आहेत. आणि साधारण आजपासून गेल्या 100 वर्षातल्या कादंबऱ्या मिळवून वाचल्या पाहिजेत, कथा मिळवून वाचल्या पाहिजेत. घरात 5-10 पुस्तकं असली पाहिजेत आणि ती सतत बदलती असली पाहिजेत आणि आईबापांना त्याची सवय असली पाहिजे. जर आधी मी म्हणालोय तसं एक घर, कुठलं, जे मोकळ्या भाषेत 4 जण एकमेकांशी बोलतायत, त्यांच्या घरातल्याच भाषेत एकमेकांशी खुलून बोलतायत, खुला संवाद होत आहे, एकमेकांचे मित्र आहेत 4, आईबाप आणि 2 मुलं, आणि या घरात जर वाचन असेल तर याच्यासारखा उपयुक्त मार्ग दुसरा नाही. गेल्या 100-150 वर्षातली पुस्तकं मिळवून वाचली पाहिजेत. कुणी काय लिहिलंय, कुठली भाषा असते, आणि तो भाषेचा भेद नाही केला पाहिजे. महाराष्ट्र तो आहे, 12 कोसाला भाषा बदलते वगैरे अशी जुनी वाक्य आहेत, तर ती 12 कोसाची भाषा साहित्यात सापडते कथा कादंबऱ्यांना. वाचू द्या मुलांना, तुम्ही पण वाचा. त्यातनं एकमेकांशी संवादाची भाषा सापडत जाईल. म्हणजे घरातली जी भाषा आहे ना, तिला एक छान अशी सुंदर डूब येईल. कुठले शब्द कुठं वापरावेत, कधी वापरावेत, त्या, आणि ह्याचा खूपच उपयोग आहे. म्हणजे वाचनाचा तर आहे, त्यांच्या लैंगिक आयुष्यालाही खूप उपयोग आहे. काय अनुभव आहेत माणसांचे, ते खूप लोक म्हणतात आम्ही माणसं वाचतो म्हणून. अरे तुझा आवाका किती, तू फिरतो किती, तू फिरणार किती,
850 कोटी लोक, त्याच लोकांमध्ये रमलेला तू. माणसं वाचतून पुस्तकं नाही वाचत. पुस्तकं काय येडे म्हणून लिहिले लोकांनी. 2000 वर्ष इतिहास आहे लिखाणाचा. छापील आणि त्याच्या आधी लिहितच होते. कागद 2000 वर्षापूर्वी सापडला आणि विकसितच होत गेला ना. आता तर खूपच विकसित. आणि एकाच भाषेतलं नाही, आता जगभरच्या भाषांमधलं अनुवाद होऊन येतं. काय अनुभव आहेत यानं एक प्रगल्भता येते. विषयांची, माणसांची, जगाची, व्यवहाराची, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाषेची. भाषा खूप वाढली असेल तर तुम्हाला बोलताना अवघड जाणार नाही. कुठल्या गोष्टीची काय वर्णन करायची हे सापडणं अवघड जाणार नाही. त्यासाठी योग्य शब्द सापडत जातील एवढ्या मोठ्या वाचनातनं. तर वाचन ही एक फार महत्त्वाची गरज आहे. घरात भाषा असतेच, त्या भाषेच्या, घरातल्या भाषेला ह्या वाचनाच्या भाषेतनं मिळणारं जे आवरण आहे आणि ते पिढ्यानं पिढ्या वाचन राहिलं तर लक्षात घ्या कसली प्रगल्भता येईल. तर आज एवढंच. पुढच्या वेळेस पुन्हा बोलू. आणि काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, मोकळेपणानं विचारा. खूप कमेंटा करत नाहीत लोक, मलाही फार वाईट वाटत नाही त्याचं. माझं काम आहे मला जे सुचेल त्याचे व्हिडिओज करून ठेवणं. कारण खूप लोकांनी आग्रह केला, खूप वर्ष चाललं होतं आणि आता मला फारसं हे हाताळता येत नसतानाही ते करतोय. ही हौस नाही आहे, हे गंभीर आहे. पुस्तकं खूप लिहिली मी, भाषणं केली, पण लक्षात आलं की हे माध्यमही उपयोगी आहे आणि याच्यात काही नोंदवून ठेवलं पाहिजे. मग दिसतो कसे वगैरे वगैरे ते केस काळे करणं वगैरे ते करू कधीतरी, पण तरीही हे फार आवश्यक माध्यम आहे आणि ते कुठं राहतं मला माहीत नाही, टिकणार की नाही. पण मला वाटलं की वेळ आहे, थोडंसं बोललं पाहिजे. दिवसातनं काही थोडा वेळ काढून बोलणं, अर्थात थोडं कंटाळा आहे मला. मी आळशी माणूस आहे बऱ्यापैकी, मला पहिल्यापासून आहे. तरी खूप काम करत राहिले आणि हेही काम अंगावर घेतलं आहे, काम म्हणूनच घेतलं आहे. हे खूप गंभीर आहे माझ्या दृष्टीनं. हे किती लोक पाहतात आणि कसं पाहतात आणि त्यांचे विचार काय, याच्यासाठी काही चालू नाही. हे आपलं बोलून ठेवलं पाहिजे आणि हे पोचतंय का नाही, बरं हे योग्य आहे का अयोग्य मलाही नाही माहीत आहे. हे मी बोललो आहे पुन्हा पुन्हा. त्यामुळं हे बोलून ठेवलं पाहिजे. काही चुका असतील दुरुस्त करत जाऊ. म्हणजे आज बोललो आहे तर ते फार काळ्या दगडावरची पांढरी रेघ किंवा पांढऱ्या दगडावरची काळी रेघ वगैरे असं काही नाही. काळ बदलत जाईल तसे खूप गोष्टी बदलत जातील. 30-35 वर्षापूर्वी मीच लिहिलेल्या चुका आज मला जाणवतात. तसंच आहे सगळं, जगाचा इतिहासच असा आहे. जग असंच प्रवास करतं. विचार मांडले पाहिजेत, बोललं पाहिजे. तुम्हालाही तुमच्या बाजूनं काही बोलायचं असेल, मतं द्यायची असतील तर जरूर द्या. धन्यवाद.